हॅलो यूट्यूब फॅमिली, राम राम, जय शिवालाल सर्वांना. तर आज मी बनवत आहे चिकन दम बिर्याणी. तर ही खूप भारी टेस्टी लागते. ही बनवली, तुम्ही पण बनवा. माझी रेसिपी आवडली तर मला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला, ही खूप चविष्ट झाली. मी कशी बनवली तुम्हाला दाखवते. तर हे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते कोमट पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत आहे आणि एका बॉलमध्ये काढून घेतले. त्याच्यावर 1 चम्मच मीठ, हळद, हे सर्व मसाले मी टाकत आहे. धने पावडर 1 चम्मच, चटणी 1 चम्मच, सुहाणा घेतला 1 चम्मच, अंबारी घेतला 1 चम्मच आणि हे एक बिर्याणी मसाल्याचं पाकीट ते पण टाकलं आणि दही घेतलं मी अर्धा पाकीट दही. माझ्याजवळ घरचं नव्हतं तर मी पॅकेटच आणलं आणि ते अर्धा घेतलं आणि ते मिक्स केलं छानपैकी. लसूण अद्रकची पेस्ट पण टाकली आणि थोडंसं पुन्हा गरम मसाला टाकला, मिरची, कोथिंबीर हे सर्व टाकून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे अर्धा तासासाठी झाकून ठेवून द्यायचं. तर इथं मी कांदे पण कापलेले इथं बारीक साईजमध्ये आणि हे भाजून घेत आहे. तर हे चांगले ब्राऊन होईस्तोवर भाजायचे आहेत. हे बघा झाले पण ब्राऊन माझे तर. आणि मी हे एका चाळणीच्या सहाय्याने काढून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते. तर हे कांदे थोडंसं पुन्हा आपण ते जे चिकन भिजवलेले त्याच्यामध्ये पण टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. ते कांदे थोडेसे ते टेस्ट खूप भारी येते. तर पुन्हा आता हे झाकून ठेवायचं थोडंसं अर्धा तास तरी. आणि हे चिकन पुन्हा अर्धा तास झालेला आहे चिकनला. तर हे आता तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप पण टाकले मी. भेंडी इलायची, छोटी इलायची, लवंगा, काळी मिरी, तेजपत्ता हे सर्व एकत्र टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं पण टाकायचं. 6 जिरे घ्यायचे बघा, त्यांना खूप छान बिर्याणी आहे, तर स्वाद खूप भारी येतो. तर आता हे सगळं थोडंसं ब्राऊन झालं की याच्यामध्ये आपण भिजवलेलं सगळं चिकन आहे ते याच्यामध्ये टाकूया. इतका छान वास येतो हे भिजतो तेव्हा. सगळं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं आणि मग याला थोडंसं कम गॅसवर झाकून ठेवायचं. म्हणजे 50% तरी हा शिजतो पहा आणि 50% दममध्ये द्यायचा. तर आता हे गरम पाणी ठेवलेलं होतं मी 2-3 ग्लास. तर त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला, लवंगा टाकला आणि 1 चम्मच तूप पण टाकते. असा भात मोकळा होते तूप टाकल्याने. मीठ टाकून घेतला, थोडीशी कोथिंबीर बी होती ती कापून ती पण टाकली आणि याच्यामध्ये आता भिजवलेला होता मी भात, ते बी अर्धा तास तांदूळ भिजवलेले होते 3 वाट्या, ते पण याच्यामध्ये टाकत आहे. तर आता हे झाकून घेतलं मी. तर आता हे 50% चिकन शिजलेलं आहे. तर गॅस बंद करून टाकायचं कमी गॅसवर आणि हे इकडं भात पण शिजला माझा 50%. तर आता हे पण पाणी काढून घ्यायचं. इथं एका चाळणीच्या सहाय्याने मी भातातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे छान मोकळा फट भात झाला. तर आता मोठ्या दुसऱ्या पातेल्यामध्ये तूप घ्यायचं, त्याच्यावर ही खाली 1 लेयर चिकनची टाकायची, थोडंसं कोथिंबीर कांदा टाकायचा आणि पुन्हा 1 लेयर भाताची टाकायची. पुन्हा असा कांद्याचा भाजलेला कांदा कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा वरून चिकनची लेयर द्यायची. तर असं हे 3 लेयर केले मी. हे वरून भात आणि पुन्हा कोथिंबीर तर झाकून ठेवली मस्तपैकी. आणि हे थोडंसं गव्हाच्या पिठाचा उंडा करायचा आणि सगळीकडून त्याला लेपून घ्यायचं की त्याची वाफ बाहेर निघू नये. तर ते दम द्यायचा. आता अर्धा तास तरी कमी गॅसवर दम द्यायचा. तर हे पहा अर्धा तास झालेला आहे माझ्या बिर्याणीला दम देऊन. तर आता ही कशी झाली बघूया. आता हे खूप गरम आहे, मी काढत आहे. तर पहा आता बिर्याणी तर स्वादिष्ट झालीच असेल, पण आता बघूया कशी होती. तर छान झाली एकदम बिर्याणी. तुम्हाला आवडली तर लाईक करा प्लीज आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा. तुम्ही पण बनवा, खा. बाय.